नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शैक्षणिक कर्जावर तुमचे कायदेशीर हक्क. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे नक्की ऐकावं. भारतामध्ये शैक्षणिक कर्ज हे भारतीय करार कायदा, RBI मार्गदर्शक तत्वे आणि आयकर कायद्याच्या कलम 80E अंतर्गत दिलं जातं. जर तुम्ही शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर बँक तुमच्यावर कोणताही अन्याय करू शकत नाही. 7.5 लाखापर्यंत कर्ज गहाण न ठेवता हे कर्ज आपल्याला मिळू शकतं. याला क्रेडिट गॅरंटी स्कीम असं म्हणतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला 1 वर्षाचा मॉरेटोरियम कालावधी मिळतो, म्हणजे लगेच परतफेड सुरू करावी लागत नाही. आणि लक्षात ठेवा, कर्जाच्या व्याजावर तुम्ही कर सवलत मिळवू शकता, तीही 8 वर्षापर्यंत. जर बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा चुकीचा दबाव टाकत असेल तर RBI बँकिंग लोकपालाकडे तक्रार करता येते. अशा आणखी कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या शिक्षणाचा हक्क ओळखा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका. धन्यवाद.